श्रीमद भगवद्गीतेपासून शिकवण भाग 2 अध्यात्माचे महत्त्व। महाराज धृतराष्ट्र यांना त्यांच्या कुटुंबातील वडील म्हणून सर्व ज्ञान होतं, परंतु त्यांच्याकडे आध्यात्मिक बुद्धीची कमतरता होती आणि म्हणूनच ते आपल्या मुलांना ते ज्ञान देऊ शकले नाहीत। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही कुटुंबातील सर्व वडीलधाऱ्यांवर आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याची आणि देण्याची प्रमुख जबाबदारी आहे। कुटुंबातील वडीलधारी जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर चालतात, तेव्हा पुढची पिढीही आपोआप त्याच मार्गावर चालते। कुटुंबातील तरुण पिढ्या जेव्हा वाढत असतात, तेव्हा त्यांना काय दिसतं, तर आजूबाजूची वडीलधारी माणसं कशी वागतात, त्याचप्रमाणे तेही वागू लागतात, बोलू लागतात। त्यांची प्रत्येक कृती कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांशी ते जोडतात। मग कुटुंबातील वडीलधारी म्हणून आपली जबाबदारी काय आहे? उत्तर आहे आध्यात्मिक वाचन आणि ऐकणे। कुटुंबातील वडीलधारी मंडळी जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागतील, तेव्हा तरुण पिढीही आपोआप त्याच मार्गावर चालेल। अध्यात्म हा जीवनाच्या उत्तरार्धात करावयाचा भाग नाही, पण हे असे बीज आहे जे जीवनाच्या अगदी सुरुवातीला पेरले पाहिजे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।